परभणी शहरात आता शांतता प्रस्थापित झालेली आहे। आपल्यासोबत शहाजी उमप सर आहेत। सर, मोठी शर्थीचे प्रयत्न करून पोलिसांना या सगळ्या दंगावर काबीज करता आलं। काय नेमकी परिस्थिती सध्याची आहे आणि वस्तुस्थिती नेमकी काय झालं होतं? काल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे त्याच्या समोर संविधानाची जी प्रत होती त्याच्यावरची काच एका व्यक्तीने फोडल्यावरून हा सगळा प्रकार सुरू झाला। आणि काल देखील अनेक कार्यकर्ते रोष व्यक्त करण्यासाठी जमलेले होते। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देखील आपलं निवेदन सादर केलं आणि त्यानंतर हे सगळा जो जमाव आहे हा शांततेमध्ये डिस्पर्स झाला। अर्थात काही एक दोन घटना देखील त्या ठिकाणी घडल्या, परंतु कुठलाही मोठा प्रकार हा काल रोजी घडला नाही। परंतु ह्या घटनेचा निषेध म्हणून आज वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको बंद आणि निवेदन देण्याचा कार्यक्रम, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचा कार्यक्रम याचं नियोजन त्यांनी केलेलं होतं। आणि काल ह्या संदर्भामध्ये शांतता समितीची बैठक देखील नवा मोंढा पोलीस स्टेशन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती। आणि बैठकीमध्ये एकंदर चांगली चर्चा पोलीस अधीक्षक आणि जे काही आंदोलनकर्ते आहेत, निषेधकर्ते आहेत, त्यांच्यामध्ये झालेली होती। आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी शांततेमध्ये निवेदन देऊन आम्ही जाऊ अशा प्रकारे सगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या। परंतु आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असतानाच काही आंदोलनकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी काही वाहनांचे टायर जाळलेले आहेत किंवा काही ठिकाणी CCTV किंवा दुकानांचे बोर्ड स्पेशली फोडण्यात आलेले आहेत। काही मोटरसायकली ढकलून देणे किंवा एक दोन फोर व्हीलरच्या काचा देखील फोडण्यात आलेल्या आहेत। एकंदर वेगवेगळ्या ठिकाणी जे काही प्रकार घडले आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर लोकांचा मोठा जमाव जमलेला होता। त्याच्यामध्ये महिलांची संख्या देखील लक्षणीय होती, तर त्यांना देखील आम्ही डिस्पर्स केलेला आहे। आता शहरामध्ये कुठेही जमाव नाही। आमची पेट्रोलिंग प्रत्येक ठिकाणी आहे, आमचे फिक्स पॉईंट लावण्यात आलेले आहेत। आणि हा प्रकार सुरू झाल्यानंतर इमिजिएटली आम्ही SRPFची देखील मदत मागितलेली होती आणि ती मदत देखील आम्हाला मिळालेली आहे। सध्या परभणी शहरामध्ये SRPF देखील दाखल झालेली आहे। परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे। सर, हिंसक वळण ज्यावेळेस लागलं त्यावेळेस पोलिसांच्या गाड्यांवरही दगडफेक करण्यात आली, वेगवेगळी वाहनं पेटवली, दुकानांवर दगडफेक करण्यात आली, फाडाफाडी झाली। अशा स्थितीमध्ये पोलिसांची कुमक कमी होते का, असा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। पोलिसांची कुमक अजिबात कमी नव्हती, परंतु घटना ज्या आहेत त्या एकाच ठिकाणी घडलेल्या नाहीत। त्या वेगवेगळ्या ठिकाणी घडल्यामुळं पोलिसांची निश्चितपणे धावपळ झाली आणि वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस असल्यामुळं कदाचित लोकांना त्यांची संख्या कमी वाटली असेल। परंतु पोलिसांच्या समोर जे काही कृत्य घडलं त्यांना व्यवस्थितपणे पोलीस सामोरे गेलेले आहेत आणि हा जमाव पोलिसांनी व्यवस्थितपणे कंट्रोल केलेला आहे। काही ट्रेसिंग झालेलं आहे, काही जणांना ताब्यात घेतलेलं आहे, कारवाईच्या संदर्भात काय तुम्ही पाऊल टाकलं? आत्तापर्यंत ह्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये आम्ही 40 लोकांना आत्तापर्यंत ताब्यात घेतलेलं आहे आणि आणखीनही ही प्रक्रिया आमची सुरू आहे। सध्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे गुन्हे घडले ते गुन्हे नोंद करण्याचं काम आता आमचं सुरू आहे आणि त्याच्यानंतर ह्या लोकांना आम्ही त्या संबंधित गुन्ह्यामध्ये अटक करू। प्राथमिक किती नुकसान झालं असावं असं तुमचा एक अंदाज आहे? सध्या परिस्थितीमध्ये आता आमच्याकडे प्राथमिक जी माहिती आहे तर 16-17 मोटरसायकलचं डॅमेज आहे, 2 फोर व्हीलरची वाहनं त्या ठिकाणी डॅमेज आहेत आणि काही भागातले CCTV त्यांची संख्या मला निश्चित सांगता येणार नाही, परंतु काही ठिकाणचे CCTV आणि दुकानांचे जे बोर्ड आहेत त्यांचं मुख्यत्वे करून डॅमेज आहे। वेगवेगळ्या टीम तुम्ही इथं बोलवले आहेत। आता परिस्थिती नियंत्रणात जरी असली तरी पुढं कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून या दृष्टीनं तुम्ही काय पाऊल टाकलात? आता हा सगळा जमाव पांगवल्यानंतर आमच्या पुढचं जे प्राधान्य आहे ते म्हणजे भविष्यामध्ये किंवा नंतर संध्याकाळच्या वेळेला कुठेही काही गालबोट आणखी लागू नये
ह्या दृष्टिकोनातून आम्ही उपाययोजना केलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये शहरामध्ये फिक्स पॉईंट लावण्यात आलेले आहेत. इस्पेशली ज्या ठिकाणी असे प्रकार पुन्हा घडू शकतात त्या ठिकाणी आम्ही SRPF देखील आता तैनात केलेली आहे आणि पोलिसांची सतत पेट्रोलिंग ही आता सुरू आहे. शहरामध्ये सध्या शांतता आहे. एक शेवटचा प्रश्न, संचारबंदीचा काळ कधीपासून कधीपर्यंत असणार आहे? कारण ती संचारबंदी कडक असेल की सौम्य असेल? कारण आत्ता सध्या घडीला वेगळ्या वेगळ्या रस्त्यावर वाहनं फिरतायत, लोक फिरतायत. संचारबंदीचं असं काही नियोजन केलेलं नाही किंवा तशा काही संचारबंदीचे आदेश हे निर्गमित केलेले नाहीत. सध्या जमावबंदीचे आदेश लागू आहेत. तर 5 किंवा 5पेक्षा जास्त लोक एकत्रित जमू नयेत अशा प्रकारचे आदेश आहेत आणि नागरिकांनी त्याचं पालन करावं. कुठेही गर्दी करू नये किंवा 5 किंवा 5पेक्षा जास्त लोकांनी समूहाने फिरू नये अशा प्रकारचे आमचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले आहेत आणि ते सध्या अस्तित्वामध्ये आहेत. मला असं वाटतं की ह्या सगळ्या आदेशाचा आधार घेऊन आम्ही ही परिस्थिती व्यवस्थितपणे शांत राखू. थँक्यू सर. एकूणच परभणी शहरातली सध्याची परिस्थिती ही पोलिसांच्या नियंत्रणामध्ये आहे, त्यामुळं नागरिकांनीही सतर्क राहावं. त्याचबरोबर या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेही सहभागी होऊ नये असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, परभणी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.